प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार। राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त 24 एप्रिल रोजी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येथे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार यांनी पंचायत राज व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना समृद्ध लोकशाहीचा खरा पाया पंचायत राज संस्थांमध्ये आहे असे प्रतिपादन केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की 73वा घटना दुरुस्ती कायदा 24 एप्रिल 1993 रोजी अंमलात आल्यामुळे पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला। तळागाळातील लोकशाही अधिक बळकट करून ग्रामीण जनतेला सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो। स्थानिक पातळीवर नागरिकांचा विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग असेल तरच सर्वांगीण विकास शक्य होतो असेही त्यांनी नमूद केले। पंचायत राज संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक तसेच महिलांचा सहभाग वाढणे अत्यंत आवश्यक असून त्यातूनच खरी लोकशाही मजबूत होईल असेही जमादार यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमात राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने देशभर हा दिवस जनजागृती म्हणून साजरा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार व शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष माननीय राजेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। याच कार्यक्रमात सांगली महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य सागर बिरनाळे व अमित शहा तसेच पंचायत समिती सदस्य सूरज मगदूम व ॲडव्होकेट अरविंद सकपाळ यांचा शाल सन्मान चिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी मांडले। या कार्यक्रमास नगरसेवक हर्षवर्धन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुचेता कांबळे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जैनापुरे, सेवा दलाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश जगताप, मुनीर शिकलगार, संदीप आडमुटे, विश्वास यादव, नामदेव पठाडे, श्रवण मगदूम, योगेश पाटील, शैलेंद्र पिराळे, विठ्ठलराव काळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेजारी सत्कार घ्या, दोघांचे एकदमच फोटो करा। काढायचं नाही सत्तर दुसऱ्याची घ्यायची नाही। आता की तुम्ही माझ्यावर आता माझं नाव वडिलांचे कार्यकर्ते एक महिन्याचे ट्रेनिंग करून आले, 3 महिने त्यांनी जिल्हा परिषद आपलं पक्षाचं चिन्ह घेऊन ठेवलं होतं। सगळे थांबायचे बरोबर आणि परिस्थिती बरोबरी होती, कारण आमचं घर बऱ्यापैकी राजकारणातून लावून गेलेलं। आता कारणं काय होती आपण याच्यावरती विचार करायचा नाही। पण ज्यावेळेस राजेश दादांना इथं काँग्रेसला अध्यक्ष केलं आणि राजेश एकटाच घटनाला पाहत होतो, तेव्हा मलाही वाईट वाटत होतं की राजेश एकटाच आपलं सगळी गोष्टी हाकाला आल्या। पण मी राजेशला घेऊन काहीतरी मदत पाहिजे का म्हणून विचारत होतो। तेव्हा राजेशने सांगितलं की वेळेत तेव्हा हाक मारतो तेव्हा ये म्हणजे झालं। विशालदादांनी पण बोलवून सांगितलं तेव्हा आपल्याला आता यावेळेस काम करायला लागेल। तर राजेशजी खरं सांगतो की तुम्ही आणि विशालदादांनी किंवा विश्वजित साहेबांनी माझ्यावरती जो काही विश्वास ठेवला आहे त्याला कुठल्याही परिस्थितीत साथ घेऊन बाकीचे माझे जे काही बिझनेस किंवा बाकी कॉलेजेस संस्था आहेत त्यातून समाजकार्यासाठी वेळ दे, काँग्रेससाठी वेळ दे। आणि आज आपण एक 5-25 जण गोळा झाले, पुढच्या कार्यक्रमात आपण 500 जण इथं राहू, इमारत एवढी मोठी करून 5,000 एवढंच करून मी थांबतो। पण राजेशजी तुम्हाला वाईट वाटणार नाही मला स्वीकृती केल्याबद्दल। आम्ही सगळे बोलू लेट आला सांगली जिल्हा पंचायत राज राजीव गांधी पंचायत राज्य समितीच्या वतीनं आज राजीव गांधी पंचायत राज्य दिवस म्हणून इथे साजरा आदरणीय
जितेंद्र जमादार, त्याच पद्धतीने शहदेवाचे आमचे खास राजेश दादा, नवीन त्यांची निवड झाली महानगरपालिकेमध्ये इथे असणारे नवीन नगरसेवक आदरणीय अमित शहा, आमचे जास्त आम्हाला सहकार्य करणारे आदरणीय भक्तीदादाची चिरंजीवानी नगरसेवक हर्षवर्धन पाटील, त्याच पद्धतीनं राज्य समितीचे नाते हे जिल्हा परिषदेवरती निवडून गेले ते आदरणीय गीता कांबळे, त्या पद्धतीनं असणारे पंचायत समितीचे सदस्य आदरणीय बंधू, त्या पद्धतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.